हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आपण डिझाईन ऑफ स्प्रिंगचे प्रॉब्लेम डिस्कस करत होतो. त्यातला पहिला प्रॉब्लेम आपण ऑलरेडी डिस्कस केलाय. तर आता आपण दुसरा प्रॉब्लेम डिस्कस करतोय. तर बघा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम दिलेला आहे. हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग कॅरीज अ लोड ऑफ 500 न्यूटन. तर लोड म्हणजे तुम्हाला डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 500 न्यूटन. जसं आपण प्रॉब्लेम रीड करत जाऊया त्याप्रमाणे सगळा डेटा आपण कलेक्ट करूया. विथ अ डिफ्लेक्शन ऑफ 25 mm. डिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला डेल्टाची व्हॅल्यू दिली आहे 25 दिलेलं आहे. 25 mm डिफ्लेक्शन दिलेलं आहे. द स्प्रिंग इंडेक्स मे बी टेकन ॲज 8. तर सी ची व्हॅल्यू त्यांनी डायरेक्टली दिलेली आहे 8. ॲझ्युम परमिसिबल टाऊ दिलेला आहे, म्हणजे शिअर स्ट्रेस दिलेला आहे. शिअर स्ट्रेस टाऊ दिलेला आहे 350. याचं युनिट दिलेलं आहे MPa, मेगा पास्कल. आणि मेगा पास्कल म्हणजेच काय असणार आहे, न्यूटन पर MM स्क्वेअर. मला ह्याला कुठलाही कन्वर्ट करण्याची गरज नाही. त्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 84 किलो न्यूटन पर MM स्क्वेअर. मग इथं मात्र तुम्हाला 84 किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मी इंटू 10 to the power 3 करून त्याला किलो न्यूटनचा न्यूटन करून घेतलेला आहे. त्यानंतर वॉल्स फॅक्टरचे त्यांना फॉर्म्युला पण दिलेला आहे. वॉल्स फॅक्टरचा जो फॉर्म्युला 4c-1 डिवाइड बाय 4c-4 दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला जो आहे तो दोन्हीही जो फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर करून त्यांनी दिलेला आहे. ज्यावेळी अशा पद्धतीनं फॉर्म्युला त्यांनी डायरेक्ट दिलेला असतो तर तुम्ही ऍज इट इज तो फॉर्म्युला घ्यायचा. फाइंड द नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स इन द स्प्रिंग. म्हणजे नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स म्हणजे तुम्हाला काय काढायचे, कॅपिटल एन ची व्हॅल्यू किंवा स्मॉल एन ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे गिवन डेटा दिलेला आपण सगळा लिहून घेतला. त्याचे सगळे कन्व्हर्जन्स आपण चेक केले. हे न्यूटन मध्ये पाहिजे. MM 8 बरोबर आहे. सी ला कुठला युनिट नसणार आहे, न्यूटन पर MM स्क्वेअर आहे. हे किलो न्यूटन MM स्क्वेअरचं आपण कन्व्हर्जन करून घेतलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला गिवन डेटा सगळा लिहिता आला पाहिजे. आणि टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं, तर तुम्हाला एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर हे सगळा डेटा तुम्हाला केअरफुली तुम्ही घ्या. आता मी इरेज करतोय डेटा आणि आपण आता चेक करूया ह्याच्यामध्ये. तर गिवन डेटा त्यांनी दिल्याप्रमाणे डब्ल्यू ची व्हॅल्यू झाली, डेल्टा झाला, सी, टाऊ आणि जी ची व्हॅल्यू झाली. आता आपल्याला हे सॉल्व्ह करत असताना बघा, तर आपल्याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही के ची व्हॅल्यू काढून घ्यायची. तर बघा, 1 by 1 आपण सोल्युशन डिस्कस करत जाऊया. तर सुरुवातीला के ची व्हॅल्यू काढून घ्या. के चा फॉर्म्युला त्यांनी ऍज इट इज दिला होता आणि सी ची व्हॅल्यू त्यांनी ऍज इट इज दिलेली आहे 8. तर 8 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि तुम्ही के ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढून घ्या. नंतर तुम्हाला लोड स्ट्रेस इक्वेशन वापरायचं आहे. टाऊ इथं आहे, डब्ल्यू आहे. तर तुम्ही हे इक्वेशन फॉर्म्युला लिहून घेतल्यानंतर टाऊ इज इक्वल्स टू K8WD डिवाइडेड बाय पाय डी क्यूब. तर तुमच्याकडं ह्याच्यावरून तुम्हाला बघा, तुम्हाला स्मॉल डी ची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे. तर सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. टाऊची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करा. के ची व्हॅल्यू तुम्ही आता काढलेली आहे 8 ऍज इट इज राहील. डब्ल्यू तुम्हाला दिलेला आहे 500. कॅपिटल डी, ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर कॅपिटल डी आणि स्मॉल डी आता दोन्ही आपल्याकडे नाही आहेत. मेन डायमीटर पण आपल्याकडे नाही आहे आणि वायर डायमीटर पण नाहीये. तर हा फॉर्म्युला आपण रिवाइज करू शकतो इन द फॉर्म ऑफ सी. तर आपल्याला माहित आहे की सी जो आहे, स्प्रिंग इंडेक्स आपल्याला माहिती आहे, सी इज इक्वल्स टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. तर मागं आपण थेरीमध्ये देखील डिस्कस केलं होतं की कशा पद्धतीनं आपण सुरुवातीला लक्षात ठेवून हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि त्याला सी मध्ये पण आपण कन्वर्ट करू शकतो. तर कशा पद्धतीने कन्वर्ट केलेला आहे, तर इथला एक डी घेतलाय आणि इथला एक डी घेतलाय, तर त्याचा सी मध्ये कन्वर्जन होईल. इथला जो डी क्यूब मधला एक डी सी मध्ये गेला आणि डी स्क्वेअर इथं राहिलेला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या गोष्टी रिअरेंज केल्यानंतर तुम्ही डी स्क्वेअर एका साईडला घ्या. बाकी सगळ्या व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून तुम्ही स्मॉल डी ची व्हॅल्यू काढून घ्या. स्मॉल डी ची व्हॅल्यू तुमची येईल 5.87. येताना सुरुवात हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं जे उत्तर येईल ते डी स्क्वेअर इतकं असणार आहे. तर त्याचं तुम्ही रूट घ्या. रूट घेतल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल 5.87 mm. मग नंतर आपल्याला मीन डायमीटर देखील काढू शकतो आपण. जो फॉर्म्युला आपल्याकडे होता तो काय होता, सी इज इक्वल्स टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सी तुम्हाला ऑलरेडी दिला होता, डी तुम्ही आता कॅल्क्युलेट करा. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून तुम्ही कॅपिटल डी ची व्हॅल्यू काढू शकता, जी येईल तुमची 46.96 mm पर्यंत येणार आहे. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, डिफ्लेक्शन नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स काढायचे. तर ऍक्टिव्ह टर्न्स साठी जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने आहे, डिफ्लेक्शन इज इक्वल्स टू 8WD³ डिवाइडेड बाय G⁴. आता तुमच्याकडे डिफ्लेक्शनची व्हॅल्यू आहे 8 कॉन्स्टंट आहे, डब्ल्यू तुमच्याकडे आहे, कॅपिटल डी ची पण व्हॅल्यू मिळाली. तुम्हाला एन कॅल्क्युलेट करायचं आहे, जी तुमच्याकडे आहे, स्मॉल डी पण आहे. एन एका साईडला ठेवा, बाकी सगळे टर्म रिअरेंज करा. केअरफुली इथं टाकत असताना क्यूब विसरायचं नाही आणि इथं D⁴ विसरायचं नाही. सगळं सबस्टिट्यूट करा. तुम्हाला एन ची व्हॅल्यू मिळेल 6 च्या आसपास मिळेल. त्याला राऊंड फिगर आपण 7 असं करून घेऊ शकतो. तर हा प्रॉब्लेम तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा आणि उत्तर तुमचं इतके येते का चेक करून बघा.